श्री स्वामी समर्थ बखर आप्पासाहेब माने. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांचा 22-23 वर्षे वास होता. या काळात 3 कारकिर्दी झाल्या. पहिली कारकिर्द चोळाप्पा, दुसरी कारकिर्द राणीसाहेब व सुंदराबाई, तिसरी पंचाची. विश्वासराव उर्फ आप्पासाहेब माने हे राजेसाहेबांचे मानकरी होते. त्यांना जमनाबाई नावाची कन्या होती. ती लग्नास उपवर झाली होती, परंतु तिला वर कुठेही मिळेना. कन्या रूपाने अप्रतिम होती, त्यामुळे आप्पासाहेब माने यांना मोठी चिंता लागून राहिली होती. एके दिवशी आप्पासाहेबांनी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन प्रार्थना केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही, तर महाराजांनी कृपा करावी. महाराजांनी जबाब दिला की काळजी का करतोस, आम्ही तिच्याकरिता खंड्या नेमला आहे. आप्पासाहेबांना या वाक्याचा अर्थ कळेना, पण समर्थांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला. तेव्हा कुठे समर्थांच्या बोलण्याचा अर्थ कळला. पुढे आप्पासाहेब माने महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराजांची देखील त्यांच्यावर कृपा होती. एकदा आप्पासाहेब अक्कलकोटास पटवर्धन यांच्या गणपतीच्या देवळात राहिले असता त्यांना विषमज्वर झाला. आप्पासाहेबांचा नित्य समर्थांचे दर्शन घेण्याचा नियम होता, परंतु दुखण्यामुळे दर्शनास जाता येईना. एकदा महाराज फिरत फिरत गणपतीच्या देवळात आले, तेव्हा आप्पासाहेब माने बेशुद्ध पडले होते. महाराजांनी त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरवला आणि काही वेळ तेथे बसून ते तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून आप्पासाहेबांचे दुखणे कमी होऊन त्यांना बराच आराम पडला होता. श्री स्वामी समर्थ बखर बंडोबा पुराणिक. बंडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोटच्या राजाचे आश्रित होते. त्यांना मालोजी राजे यांच्या वडिलांनी आपल्याला संस्थानाचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यांच्याकडून मिळाल्यास तुम्हाला 1000 रुपयांची जमीन इनाम म्हणून देईन असा कागद लिहून दिला. त्याप्रमाणे शहाजी राजे यांना संस्थानाचा अधिकार मिळाला, परंतु पुराणिक बुवा यांना कराराप्रमाणे इनाम म्हणून जमीन काही दिली नाही. बंडोबा पुराणिक यांचा श्री समर्थ दर्शनास जाण्याचा नित्य नियम होता. त्यांची श्रींवर फार श्रद्धा होती. पुराणिक बुवांना महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत असे. एकदा मालोजी राजे यांनी कबूल केलेली जमीन आपल्याला मिळावी म्हणून पुराणिक बुवांनी महाराजांना विनंती केली. तेव्हा महाराज म्हणाले, तुझला आम्ही लिंग दिले आहे ना. पुढे शहाजीराजे वारले. त्यांच्या दशदानात जमीन दान द्यावयाची होती. ती जमीन बंडोबा पुराणिक यांना देऊ करावी म्हणून कारभारी चिंतोपंत आप्पा टोळ यांनी श्रीमंत मालोजीराव यांना सल्ला दिला. तो राजांना पसंत पडून मौजे शिरवळ येथील जमीन 450 रुपये आकाराची पुराणिक बुवांना वंशपरंपरेने इनाम देऊन सनद लिहून दिली. सदर जमिनीत श्री रामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे. देवालय उत्तम असून दोन्ही बाजूस ओढे वाहत आहेत व त्याचे पाट चालले आहेत. देवळाभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे. असो, तुला आम्ही लिंग दिले आहे असे श्रींनी पुराणिक बुवांना म्हटले होते. त्याप्रमाणे त्यांना रामेश्वराचे लिंग असलेली सुपीक जमीन इनाम म्हणून मिळाली. याप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे. श्री स्वामी समर्थ स्तुती समाप्त. श्री स्वामी समर्थ बखर वामनबुवा बडोदेकर. स्वामी महाराज अक्कलकोटास येऊन 3 वर्षे झाल्यावर वामनबुवा ब्रह्मचारी बडोदेकर हे दर्शनास आले. लहानपणापासून दत्ताच्या उपासनेचा त्यांना नाद होता, त्यामुळे ते नेहमी कोणी साधू, संन्यासी, योगी, ब्रह्मचारी वगैरे जो कोणी भेटेल त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करत असत. एकदा पुण्यामध्ये तुळशीबागेत नाना नातूंच्या माडीवर गोपाळराव दादा नातू, व्यंकटेश तेलंग आणि एक पुराणिक सत्पुरुषांच्या गप्पागोष्टी करत होते. इतक्यात एक तेजस्पुंज ब्राह्मण येऊन म्हणाला की सद्गुरू कृपे वांचून सर्व काही व्यर्थ आहे. वामनबुवांनी विनंती केली की जो चित्ताची स्थिरता करेल त्यास सद्गुरू दत्तात्रय मानू, परंतु अद्याप असा कोणी भेटला नाही. तेव्हा तो तेजस्पुंज ब्राह्मण म्हणाला, तू अक्कलकोटास जा, तुला श्री स्वामी समर्थ गुरुदर्शन देतील, तुझे समाधान होईल, जा लवकर. असे म्हणून तो ब्राह्मण अचानकच गायब झाला. पुढे एकदा काय खरे काय खोटे ते पाहण्यासाठी ते सर्वजण मार्गशीर्ष प्रतिपदेस पुण्याहून निघाले. तेथून ते सोलापूरला येऊन मोहिनी बुवांचे दर्शन घेऊन अक्कलकोटास गेले. तेव्हा महाराज हदरेस आहेत असे कळले.
दुसऱ्या दिवशी गावात फिरत असताना गावामधील पयो नदीत श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले आणि समर्थ म्हणाले, "काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीत." अशी खूण पडताच वामनबुवांनी स्नान वगैरे करून श्रींचे पूजन करून प्रार्थना केली आणि "महाराज, मजला अनुग्रह द्यावा" अशी विनंती केली. हे पुराणिक बुवांनी म्हणताच त्यांच्याकडे महाराजांनी अवधूत गीता टाकली आणि म्हणाले, "आमची नोकरी कर, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे आम्हास दे." नंतर लंगोटी नेसून त्यांनी सर्व सामान समर्थांपुढे ठेवले. मग त्यांनी गाणगापुरास जाऊन गुरुचरित्राचे एक पारायण केले. एके दिवशी रात्री स्वप्नात दत्त महाराजांनी दर्शन देऊन पुराणिक बुवांना पोथी दिली व सांगितले की मीच अक्कलकोटास आहे. आता भटकू नकोस, जा भटाचा व तिथीचा विचार कर. मग ते गाणगापुरास समाराधना करून अक्कलकोटास परत आले. श्रींचे दर्शन घेऊन भट कोण व तीर्थ कोण असे त्यांनी समर्थांना विचारले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी उत्तर दिले की प्रकृती पुरुष. आणखी असे म्हणाले की जा गायीची सेवा कर. मग ते पुण्यास येऊन मातोश्रींची सेवा, श्री समर्थांचे भजन पूजन, वेदांत ग्रंथाचे अवलोकन असे करून आनंदाने राहिले. श्री स्वामी समर्थ. बखर. सरस्वती सोनारीण. एक सोनारीण होती. तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती. ती जनाबाईंचे अभंग म्हणून घळाघळा रडत असे व वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे. तिच्याजवळ एक चिंध्यांचे गाठोडे व एक गाडगे होते. तिला महाराजांच्या काही वाक्यांचा अर्थ कळत असे. एकदा महाराज रागावले आणि काही केल्या शांत होईनात. तेव्हा सेवेकरी मंडळींनी या सरस्वती सोनारिणीस शोधून आणले. तिच्याबरोबर सेवेकरी मंडळींनी मन्याबा नावाच्या एका मनुष्याला देखील बोलावून आणले. मग ते दोघेजण हातात काठ्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम व दुसऱ्याने बोडकीचे काय काम असे भजन करून नाचू लागले. तेव्हा महाराज खूप जोराने हसू लागले. महाराज इतके जोरात हसत की त्यांचे अंग व पलंग सर्व काही हलू लागले. अशी गंमत 2-2 घटका चालत असे. एकदा नरसोबाच्या वाडीची काही माणसे समर्थांच्या दर्शनास आली होती. त्यांनी श्रींना प्रश्न केला की स्वामी, आपण कोण आहात? तेव्हा समर्थ म्हणाले, मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर. हे ऐकताच सरस्वती सोनारीण म्हणाली, वटपत्रशाही. मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत. सरस्वती सोनारीण भिक्षा मागून खात असे. 10-12 कुत्री तिच्या पडवीत असत. त्या सर्व कुत्र्यांना ती खायला एक एक तुकडा देत असे. काही वेळा गावातील मुले तिच्या मागे लागून तिला त्रास देत असत. परंतु महाराजांना मात्र ती अतिप्रिय होती.